नमस्कार गुरुभक्तांनो. जिथं औषधं कमी पडतात तिथे सुरू होतो दैवी चमत्कार. हा चमत्कार घडतो गुरुकृपेने. वारंवार पोटाचे त्रास, अपचन, ॲसिडिटी आणि शरीरात अशक्तपणा जाणवतोय का? मग तुमचे आयुष्य बदलू शकतो गुरुचरित्रातील 13वा अध्याय. या अध्यायाच्या वाचनाने व श्रवणाने आरोग्यप्राप्ती होते, पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतात, शरीरात नवचैतन्य निर्माण होते. तर ऐका, श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धयोग्याला नमस्कार केला व म्हणाला, महाराज, आपल्या मुखातून गुरुचरित्र श्रवण करण्यात मला अलौकिक आनंद वाटत आहे. श्री गुरूंच्या लीला कितीही ऐकल्या तरी मनाचे समाधान होत नाही. माझी जिज्ञासा आणि ऐकण्यातली रुची उत्तरोत्तर वाढतच आहे. तरी कृपा करून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढील वृत्तांत सांगावा. नामधारकाचा मनोभाव जाणून सिद्धयोग्याला परमसंतोष वाटला. तो म्हणाला, नृसिंह सरस्वती प्रयागात काही काळ राहिले. तेथे त्यांनी माधव सरस्वतीसह एकूण 7 जणांना अनुग्रह दिला. हे सर्व शिष्य अतिशय प्रज्ञावान व निष्ठावंत होते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. या शिष्यांना घेऊन श्री गुरु दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांना खूप आनंद झाला होता. नृसिंह सरस्वती हे दत्तावतार आहेत या श्रद्धेने त्यांनी श्री गुरूंची घरोघरी पूजा केली. आपल्या पुत्राचा होत असलेला सन्मान पाहून माधव आणि अंबा यांना मोठे समाधान वाटले. त्यांनीही त्याची भावभक्तीने पूजा केली. अंबा आपल्या पतीला म्हणाली, मी पूर्वजन्मी विद्वान आणि विश्वाला वंदनीय पुत्र व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांना विनंती केली होती. त्यांनी मला शंकराची आराधना व प्रदोष पूजा करावयास सांगितले व तुझे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला होता. तो आशीर्वाद या जन्मी फलद्रूप झाला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतःच माझ्या उदरी अवतरले. त्या दोघांनी श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले, तू आमचा उद्धार कर. त्यावर श्री गुरु म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की 42 कुळांचा उद्धार होतो. त्या सर्वांना ब्रह्मलोकी अढळ स्थान मिळते. त्याचे पूर्वज नरकात जरी असले तरी ते ब्रह्मलोकी जातात. मी संन्यास घेतला आहे तेव्हा तुम्हालाही ब्रह्मपदच प्राप्त होणार आहे. तुम्ही आपल्या मुलांना सुखात आनंदात नांदताना पाहाल. अंतकाळी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून माता पिता कृतकृत्य झाली. श्री गुरूंची रत्नाई नावाची एक बहीण होती. ती स्वामींना शरण गेली व म्हणाली, गुरुदेव, माझा उद्धार करा. मीही संन्यास घेऊन तपश्चर्या करू इच्छिते. तेव्हा श्री गुरु म्हणाले, स्त्रियांनी पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी. त्यातच त्यांना मोक्ष मिळतो. तू संसारच कर. बहीण म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात. कृपा करून माझे प्रारब्ध सांगा. श्री गुरु म्हणाले, तुला दूषित संचित कर्म अजून भोगावयाचे आहे. पूर्वजन्मी तू शेजारच्या पतिपत्नींमध्ये
भांडण लावून दिले होतेस. त्यामुळे कालांतराने तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल. पूर्वजन्मी तू एका गायीला लाथ मारली होतीस, म्हणून तुला कुष्ठ होईल. त्या रोगाने तू जर्जर झाल्यावर माझे तुला पुनश्च दर्शन होईल. मग तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावर गाणगापूर नावाचे क्षेत्र आहे, तेथे जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ म्हणतात. त्यात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. भगिनीला मार्गदर्शन करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह गौतमी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. त्या तीर्थाचे महात्म्य पुराणांमध्ये विस्ताराने सांगितले आहे, ते तुला थोडक्यात सांगतो. शंकराने गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्या काळी गौतमांसह अनेक ऋषी त्र्यंबकेश्वराच्या परिसरात राहून तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण साळीची शेती करायचे. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणली तर लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. कार्य कठीण होते. गौतम ऋषी हे शंकराचे परमभक्त होते. त्यांना संकटात घातले तरच हे शक्य होणार होते. म्हणून त्यांनी योगबळाने एक मायावी गाय निर्माण केली. तिला भाताच्या लोंब्या खाण्यासाठी गौतमांच्या शेतात पाठविले. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी तिच्या दिशेने एक दर्भाची काडी भिरकावली. पण अन्य ऋषींच्या मायाशक्तीने त्या काडीचे शस्त्रात रूपांतर झाले आणि शस्त्राघाताने ती मायावी गाय मरण पावली. गोहत्येचे पातक घडले होते. चिंतामग्न गौतमांनी पाप निष्कृतीसाठी प्रायश्चित्त विचारले असता ऋषीजन म्हणाले, तुम्ही गंगेला भूलोकी आणा. तिच्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही शुद्ध होणार नाही. ते मान्य करून गौतमांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. गौतम म्हणाले, शंभू महादेवा, तुझ्या मस्तकीची गंगा मनुष्यांच्या पापक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट कर. तेव्हा शंकराने गंगा अंशतः अवतीर्ण केली. गौतमांच्या प्रयत्नाने आली म्हणून तिला गौतमी नाव पडले. तिच्या पात्रात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे तिचे थोर महात्म्य आहे. त्र्यंबकेश्वराहून निघालेले श्री गुरु गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रे पाहत पुढे मंजरिका नामक गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा एक भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे. श्रीगुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. त्यावेळी आपल्या मानसपूजेतील गुरुमूर्ती साक्षात आपल्या सन्मुख उभी आहे हे पाहून त्यास परमानंद झाला. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन चरणांना वंदन करून त्याने त्यांची भावभक्तीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्याला मूळ दत्तरूपात दर्शन दिले आणि ही मानस पूजारूपी सेवा तू नित्य करीत राहा. तुला दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन होईल, ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला. तेथून श्रीगुरू गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले. तेथे नदीमध्ये शिष्यांसहित स्नान केले. त्यावेळी पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागला. त्याचा जीव कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्नाशी त्याचे उभं वैरच होते जणू. भोजन केल्यावर पोटात प्राणांतिक वेदना व्हायच्या. म्हणून तो महिन्याने वा पंधरवड्याने जेवायचा. नेहमी फलाहारच करायचा. आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त महिनाभराने मिष्टान्न भोजन केले होते. त्यामुळेच आता हा त्रास होत होता. मी पूर्वजन्मी परोपकार केला नाही, अन्नदान केले नाही, अतिथीला भोजन दिले नाही,
माता पित्याला उपाशी ठेवून जेवलो, म्हणूनच या जन्मी हे भोग नशिबी आले, असे म्हणून तो स्वतःलाच दोष देत होता. शेवटी आत्महत्येशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही, असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. श्रीगुरु त्याच्याकडेच पाहत होते. त्यांनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि त्याला विचारले, अरे, आत्महत्या करणे हा महादोष आहे. तू कशासाठी प्राणत्याग करीत आहेस? ब्राह्मणाने त्यांना आपल्या व्याधीबद्दल सांगितले. श्रीगुरूंनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, एवढेच ना, तुझे दुखणे गेलेच म्हणून समज. माझ्याकडे त्यावर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही. ते ऐकून ब्राह्मणास बरे वाटले. त्यावेळी एक ब्राह्मण गृहस्थ तेथे आला. तो ग्रामाधिकारी होता. त्याने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाला, आपल्या दर्शनाने मी पुनीत झालो. श्रीगुरूंनी त्याची विचारपूस केली. तो म्हणाला, मी कौंडिन्य गोत्री ब्राह्मण आहे. माझे नाव सायदेव. कांची हे माझे गाव. या गावात पोटासाठी नोकरी करीत आहे. मी यवनाच्या चाकरीत असून 1 वर्षापासून या गावचा अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे. श्रीगुरू म्हणाले, सायदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने बेजार झालेला आहे. तो प्राणत्याग करणारच होता, पण मी थांबविले. तो भुकेलेला आहे. त्याला घरी ने उडदाचे वडे, सांदणे व दुग्ध मिश्रित पक्वानांचे उत्तम भोजन दे. सायदेव म्हणाला, स्वामी, मी याला खाऊ घातले आणि याचा प्राण गेला तर मला ब्रह्महत्येचा दोष लागेल. श्रीगुरू म्हणाले, संशय घेऊ नकोस. जसे सांगितले आहे तसेच कर. ते अन्न खाल्ल्यानेच हा ब्राह्मण व्याधीमुक्त होईल. सायदेव म्हणाला, स्वामी, आज तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करावे, अशी माझी इच्छा आहे. श्रीगुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी परतला. सिद्धयोगी पुढे म्हणाला, नामधारका, त्यावेळी आम्ही तेथेच होतो. स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर श्रीगुरू आपल्या शिष्यांसह सायदेवाकडे भिक्षेसाठी गेले. जठरशूल झालेला तो विप्रही त्यांच्याबरोबर आला होता. सायदेव आणि त्याची पतिव्रता पत्नी जाखाई यांनी श्रीगुरूंची अत्यंत आदराने षोडोपचारे पूजा केली. त्यांच्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्या दंपतीस संतती, संपत्ती व आयुरारोग्याचा आशीर्वाद दिला. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील, असा वर दिला. त्या वरदानाने सायदेव आणि जाखाईस अत्यानंद झाला. त्यांनी श्रीगुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास अन्नाचे भोजन दिले. आग्रहाने पोटभर खाऊ घातले. श्रीगुरूंच्या आज्ञेने तो ब्राह्मणही मनपूर्वक जेवला आणि श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने संपूर्णतः व्याधीमुक्त झाला. त्यामुळे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, अशा प्रकारे जे अन्न ब्राह्मणाचे वैरी होते तेच औषध झाले. हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात. मग व्याधी कशी राहील बरे? आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. श्री गुरुदेव दत्त.